10 कोटीचं काम चालू आहे. आता जवळजवळ ते दुसरे आपण आणखीन 50 कोटी आपण मंजूर केले. एकंदरीत जर विचार केला तर मी नगरपालिकेमध्ये खूप काही करायचा प्रयत्न केला, खूप प्रमाणामध्ये यशस्वी पण झालो. 3 महिन्यामध्ये खालच्या गावाला शुद्ध पाणी प्यायला मिळतंय, तो जोड नाही. जे जुनं गाव आहे, जुन्या गावाला 3 महिन्यामध्ये वॉटर प्लांट टाकला तिथं, सगळं टाकलं तिथं, आणि आज तुम्हाला शुद्ध पाणी प्यायला मिळतंय तिथे. ते कोणी डिनाय करू शकत नाही. कोण राहते जुन्या गांधीमध्ये? जुन्या गांधीमध्ये कोण राहते का? कोण आहे का? स्वच्छ पाणी आहे का प्यायला? आहे ना. हे फक्त किती कोटी? 5 कोटीमध्ये केलं होतं. 5 कोटी. तिथं 2-2.5 कोटी तिथं टाकले. 1-2 कोटी काहीतरी, मला वाटतं 50-60 का 70 कोटी काहीतरी लाख रुपये, 10 लाख लिटरची आपण संत जनाबाईच्या कॉलेजच्या बाजूला टाकी बांधली. 2 लाख लिटरची टाकी, जिथं पाणी वेस्ट जात होतं तिथं त्या जागेवर फिल्टर बांधली. फिल्टरची पूर्ण पाईपलाईन लूज केली आपण, नवीन वाल टाकले, त्याचं इम्प्लर ठीक केला आपण. हे सर्व केलं. मला जे जे करता आलं ते केलं. तुमच्याच व्यापाऱ्यापैकी माझ्यावर खूप मोठी मेहरबानी झाली. 450-500 दुकानदारला जे काय पैसे घेऊ ते दगडूशेठ आहेत. त्याच्यामध्ये मला वाटतं आणखीन दीपक तापडिया होता, त्याच्यामध्ये नावेकर होते, सगळे माझ्याकडे आले. आणि त्याने 1-2 वर्षाचं नाही, 9 वर्षाचं फुकट करून दिलं. फुकट. पुन्हा 9 वर्षाचं त्याच्यामध्ये क्लास टाकला की पुन्हा नंतर रिन्युअल 9 वर्षाचं करावं लागेल. म्हणजे 18 वर्षाचं करून दिलं, 1 रुपया न घेता. जे नगरपालिकेला पैसे भरावे लागले त्याची पावती दिली, बाजारता पावती दिली. त्यांनी काय केलं? नगरपालिकेने माझ्या विरोधात मतदान केलं नाही. माझी सीट किती मताने पडली? आज हे भोगतोय आपण. का भोगतोय? किती मतांना सीट पडली? माझी 200-300 मतांना सीट पडली. कशामध्ये चुकलो होतो मी किंवा कशामध्ये कमी पडलो होतो? तुम्हाला शेवटच्या मीटिंगमध्येही सांगितलं मी. पूर्ण काय काय करणार आहे हे मी तुम्हाला व्हिडिओवर सांगितलं होतं मी. तरी पण कुणाच्या लक्षात आलं नाही. सीट पडली. आज प्रॉब्लेम झाला ना. आज सगळे कामं ठप्प आहे. 100 कोटीचं पाईपलाईनचं काम चालू होतं, ते ठप्प आहे. रोडचे काम 190 पाहिजे, तो काम ठप्प आहे. फक्त मी जिथं हुशारपणा केला ते काम सुरू आहे. संत जनाबाईचं काम PWDला सुरू आहे. नाट्यगरचं काम मी ह्याला दिलं, PWD ते सुरू आहे. त्याच्यानंतर मी इकडं क्रीडा संकुलाचं काम PWD ते सुरू आहे. पंचायत समिती बिल्डिंग PWD ते सुरू आहे. कोर्ट मी PWD दिलं, ते सुरू आहे. मी जे PWDला कामं दिली ते सुरू आहे. जे नगरपालिकेच्या अंडरचे काम आहेत ते सगळे बंद आहेत. आज शनिवार बाजार कशासाठी करू लागलो मी? कुणासाठी करू लागलो मी? ते तुमचे सगळे कार्यमुळे जे काय आहे ते सर्व तिथं आपण शिफ्ट करावे. ते रस्ते खुले व्हावे, व्यापाऱ्यानं एकदम चांगला स्वाद घ्यावा, म्हणून मी ते करू लागलो. ते काय तुम्हाला आवडलं नाही? कुणाला? बऱ्याच लोकांना आवडलं नाही. मारवाड्याचा उमेदवार, मारवाडीने विरोध केला. व्यापाऱ्याचा विरोध झाला. तुमच्या कोणती समाजाने विरोध केला. मी कोणती समाजाला बोललो, हात जोडले, तुम्ही असं करू नका बाबा, त्यांनी काय ऐकलं नाही. मी तुम्हाला एक नगरसेवक देतो म्हणलं, स्वीकारत ते दिला. पाठीमागच्या वेळेस जेव्हा नगरसेवक देतो म्हणले, द्यायचा होता, तुम्ही गेल्याच्या नंतर काय झालं? विजू शेठ म्हणजे किंवा चला आपण तापरे सेटकडे जाऊ. तापरे सेटकडे गेला. तिथं चढवा ते जे काय तुम्हाला बोलले असतील, वेळावाकडे बोलले, तुमचं म्हणणं असं वेळ बोलले असतील, पण मी तुम्हाला माफी मागितली होती. मी तुमच्याजवळ आलो, मला 15 घ्या म्हणलं होतं. मला ती नगरपालिका माझ्या हातात द्या, मला आणखी 5 वर्ष नाते नगरपालिकेने सोडत नाही हे तुम्हाला बोललो होतो. कोणी ऐकलं का माझं? कोणी ऐकलं नाही. असो, आता ते पर्याय काढावं लागते त्याच्यावर.
म्हणजे गाडेवाल्याला मी करून दिलं नाही यार. हा 238 गाले सगळं करून दिले, त्याच्यावर कोणी असं धक्का लागू शकतं का त्यांना? इतकं व्यवस्थित करून दिलं का दगडूशेठ? इतकं व्यवस्थित करून दिलं. त्याच्याही मागं लागले, त्याही दुकानदाराने बोलवलं, पैसे मागितले, सगळंच मागितलं. कुठं जिथं जिथं पैसा, जिथं जिथं पैसा, हे चालू आहे. आता जे नगर अध्यक्ष निवडून दिले तर पैशाशिवाय दुसरं काही चालू आहे का? काहीच चालू नाही. बघा, फक्त पैसा. मला एवढं दे, मला तेवढं दे. ह्याच्या पलीकडे काम आहे का? काम का ठप्प आहे? आमच्यावर नगरसेवकावर आरोप करायचा, हे काम करू देईना. तुम्हाला गटाराची 240 कोटीची योजना आहे, कुणी दिली? ती मी दिली आहे. ती आणल्याच्यानंतर ठराव घ्या ना. ठराव आणले, पैसे आले, ठराव घ्यावा लागेल ना. बगैर पैसा ठराव कशासाठी पाहिजे? नमामि गंगेचा प्रोजेक्ट आहे, ते आणायचा आहे, आणा ना. मग आमचं सहकार्य करतं, आमचं सहकार्य करू आम्ही तुम्हाला. ते आणा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. पाहिजे असेल तर त्याचा ठराव कशासाठी पाहिजे? 1 नंबर वार्डपासून 13 नंबर वार्डपर्यंत काही करायचं, त्याचा ठराव कशाला पाहिजे? तुम्ही पैसे जेवढे येतील त्याचा ठराव घ्या ना. आम्ही जर नाही दिला त्या नगरसेवकाला जाग्यावर राजीनामा घेईल, सगळ्या नगरसेवकाचा राजीनामा घेईल. अशी म्हणजे काहीतरी नगरसेवक हे काम करू देणार, ते काम. अरे तुम्हाला काम जे करायचे ते करा ना. पैसे असतील तर काम करा. 1 कोटी रुपये बाळासाहेब ठाकरे आले नाही, 25 आपलं 15 वित्त पैसे, त्याच्यामध्ये जे काम करायचे त्याचे ठराव घ्या. ते ठराव नाही दिले, मी जिम्मेदार त्याचा. पण तुम्ही कुठलेही ठराव म्हणजे एकदा ठराव घेतला की पुन्हा ते सोडून दिले वाऱ्यावर, असं नाही करायला जमणार. नाशी बदनामी करायला जमणार नाही. आम्ही रस्त्यावर उतरू. आमचं काय चुकतंय जनतेत जाऊ, आमचं काय चुकतंय सांगा. जे पैसे आणते, जे पैसे आलेत त्याचा ठराव घ्या. तुम्ही जेवढे आणायचे तेवढे तुम्ही आणून कामं करा. आमचे लोक जेवढे पैसे आणून कामं करत तेवढे कामं करते. मी आतापर्यंत जरा थोडंसं बोलत नव्हतो, पण मला बोलावं लागेल. हे सगळं करू. दुसरा विषय त्या शनिवार बाजाराचा आहे, बंद पडलंय. टाउन प्लॅनिंगचं काम बंद पडलं. पैसे 12-13 कोटी रुपये पडले, देऊन त्याचं काम होईना. 12-13 कोटी पडले, किती पडले नाही पूर्ण 14 कोटी पडले, त्याचं काम होईना. तो सुट्टीवर गेलाय, तो अकाउंटंट. हां, तो अकाउंटंट मी सुट्टीवर गेला ना. आला तो इंजिनियर, मला काम करायचं नाही म्हणतो. एमएलए नाही म्हणतो. तो म्हणतो भाई तुम्ही अध्यक्षाला बोलवा. अध्यक्षाने यावं, उद्घाटन करावं. अध्यक्षाला चाहनेवाले लोक असे येतील उद्घाटनाला. तुम्ही करा ना उद्घाटन. माझ्या माणसाला कुठं माझ्या वाल्याचं उद्घाटन करायचं, मी बोल पाठी लावायला लावतो. तुम्ही माणसं बोलवा, तुम्ही मंडप टाका. हे कसं बोलू? तुम्ही बोलवा ना माणसं. तुमच्या उद्घाटनाला तुम्ही आले, नगर अध्यक्षानंतर यावं लागते लोक. मी कुठे मसनवाट्यात जाऊ द्या, 500 लोक येते. मसनवाट्यात जरी जाऊन उभा टाकलो ना तरी 200-400 लोक येते. मी कुठेही उभा टाकू द्या, लोक येतात का मला सांगा. तशी तुमची चाहत आहे, तुम्ही उभा टाकलं कुठे येते ना लोक. तुम्ही उद्घाटन करायला चालले सगळीकडे द्या, तुमच्या उद्घाटनाला लोक येते. नुसत्या टीका करायच्या, रोज उठून काहीतरी त्या व्हॉट्सअपवर टाकायचं, रोज उठून काहीतरी करायचं त्या ह्याच्यावर, नुसत्या ह्याच्यावर. तिथं त्या नाली पंचायतचा फोटो काढायचा कुठं. आणि सगळी वाट लावून टाकली ना घ्यायची, वाट लावली ना काय घ्यायची सगळी. कुठली नाली साफ नाही, कुठलं काही साफ नाही, काहीच नाही. पाणी किती दिवसाला येते आता शहरामध्ये? 15-15 दिवसाला पाणी. पहिलं कमीत कमी 7-8 दिवसामध्ये पाणी देत होतो. हां, मी 5-6 दिवसावर पाणी आणलं होतं. आणि स्वच्छ पाणी. तिथं ती रेती बद्दल गुजरातहून रेती आणली, गुजरातहून रेती आणली. ती सगळी रेतीमध्ये छान ते पाणी स्वच्छ करते म्हणून ते केलं. कुणी केलं आहे सगळं? 4 हौदं नीट केले मी. ते 4 हौदं खोडून पूर्ण ते गाळ काढला त्याच्यामधला मी. ते सगळं त्याच्या स्वच्छ रेती टाकली, स्वच्छ पाणी देतं. पाणी बघायला कपडे धुवायला नव्हते त्या पाण्याचं, असं पाणी होतं. ते पाणी, ते वरचं पाणी स्वच्छ केलं मी, खालचं पाणी तर पिण्यासारखं केलं मी. आणि इथं सांगायचं रोज उठून त्या कलेक्टर ऑफिसला ह्याचं काहीतरी करायचं, त्याचं काहीतरी करायचं. ह्याच्या मागं त्याच्या मागं, तुला मी मारतो, तुला मी आणतो, तुला काहीतरी करतो, तुला कोर्टात केस करतो. अरे काय चालतं? त्या मार्केटच्या दुकानं लिलाव करा म्हणले. आधी सगळे लिलाव करा म्हणले. लिलाव करा बाबा. आधी द्यायचं होतं, नाही म्हणजे लिलाव करा. कोर्टात गेले लोक लिलाव करण्यासाठी.
ज्या माणसाला फसवून जिंदगी बरबाद केली त्याची काय नाव द्यायचं? काय नाव द्यायचं सांगा ना, मी नाव जाहीर घेतो. हो, काय नाव द्यायचं? ते प्रमोद, ते काय नाव द्यायचं? ते पुण्याला जाऊन ते हे टाकली होती, कपडे धुवायची मशीन टाकली, काय नाव द्यायचं? राजू रोडा. राजू रोडा जाऊन बसला त्या घरी, गेला कोर्टामध्ये. अरे कशासाठी? अरे बुडला, तुला मारलं जीवन तुला, तरी ढुंगणार मग तिथं चालला गेलं. त्याला दुकान पाहिजे होतं, याला तर सगळंच होतं. फुकट कसं कुठं मिळालं? हो, फुकट माझ्या कार्यकाळात कुणाला काही मिळणार नाही, तुम्हाला विकतच घ्यावं लागेल. फुकट कसं मिळेल? तो कॉन्ट्रॅक्टला काम करून देते, बाळू दे की कुणीचं काहीतरी काम करा, त्याला कोणी काम करू देईना. बाळू हे याचा भाऊ, त्याला कोणी काम करू देईना. त्याला बिल झालं एमपीचं, तर पैसे देईना. पैसे द्या, पैसे द्या, मग खर्च एवढा झाला आहे. अरे तुला कोणी खर्च कर म्हणलं? तुला कोणी खर्च कर म्हणलं का बापू? आमने सामने बसून ना डिस्कशन करायला. ही वस्तुस्थिती ह्या नगरपालिकेची आहे. तुम्ही त्याला काय करा? त्याला शिवाय दुनियाभरच्या पळून जाता येते, फोन बंद करून बसता येते. त्याला काम माझ्या ह्याच्यामध्ये केलं ना चांगलं काम? केलं का नाही चांगलं काम त्यानं? आता त्याला कामच करू देत नाही, त्याची काय चूक आहे? आणि आता खरंच सांगा, उद्यापासून शिव मी सांगतो तुम्हाला, सगळी जिथं जिथं ओपन पेशंट होता, आता मी मताची फिकर करणार नाही. सगळे गाड्या हटवा, टोटल गाड्या हटव. एक गाडा माझ्या विरोधात जाते, जाऊ द्या, मला प्रॉब्लेम नाही. मला निवडून यायची फिगर बी नाही. आलो नाही तर नाही आलो, पण ते तुमचं मार्केट ठीकच करणार मी. आता ती भाजी सगळं तो मधला ते रोड सगळं काढणार मी. ते सगळं काढावं लागेल तुम्हाला. कुठे तरी जागा द्या, झकमारी करा तुम्ही, कुठे करायची तिथं. मोकळा पेज द्या त्यांना, आणि मोकळा पेज देऊन त्यांना तिकडं आगाला तिकडं नाही नसतील ना ते करा. पोलीसची मदत घ्या आणि फेकून द्या सगळं तिकडे, सगळे गाडीमध्ये सगळे. कोण येतात माझ्याजवळ मी बघतो, मला काय सांगायला सांगतो मी. करा तुम्ही ते सगळं. जाते माझ्या गिरत गेले, मला प्रॉब्लेम नाही. अरे गेलं, मला मदत गुजरली नाही. हो, मला मदत नाही पाहिजे त्यांची, त्या गाड्यावाल्याची मदत नाही पाहिजे मला. माझी इथपर्यंत आहे. तुम्ही नाही केलं, मी शिकणार मार्केटमध्ये. आणि गाड्या अक्षरशः माझे पोरं घेणार, यांना दोष करून टाकणार सगळं. मी फिरणार मार्केटमध्ये, एक गाडा मला दिसला नाही पाहिजे. काय केलंय पाक या मार्केट लोकांनी? त्या लोकांवर येते, त्या लोकांवर येते, सगळे करते. आणि मी सांगतो, जाहीर आहे, ऑनलाईन आहे, लाईव्ह आहे. मला त्या गाड्यावाला समजून सांगायचं आहे, तुमचे ओपन पेस कुठे तिकडे जा, रस्ते मोकळे करा, तो मधला रस्ता मोकळा करा. शहरामध्ये कुठेही मला तुम्ही दिसता कामा नाही. तुम्हाला 8 दिवसाचा वेळ देतो. 8 दिवसानंतर तिथं मी स्वतः उतरेल. त्या शिवला वेळ देतो, त्या पोलिसला वेळ देतो. 8 दिवसाचा वेळ, फक्त 8 दिवसामध्ये सगळं हटलं पाहिजे. आम्ही जाहीर सांगतो, माझ्याकडे कुठल्या मुस्लिम समाजाच्या नगरसेवक माझ्याकडे यायचं नाही कमेंट करायला. हे साहेब राहू द्या, काय राहू देणार नाही, काही संबंध नाही. खरं सांगतो मी तुम्हाला, तुम्ही जरी माझ्यावर नाराज असला, तुम्ही ते 400-500 लोकांनी मदत केली, कशाला लागला असतं रे? त्या गाड्या त्या दुकानामध्ये तरी भलं केलंय मी. कळलं का दगडूशेठ त्यांना कधी काय भलं केलंय मी? ते मग सगळे आमच्याकडून पैसे घेतले म्हणून साहेबांना काय खिशात घातले काय पैसे तुमचे? नगरपालिकेतल्या पावत्या दिल्या तुम्हाला सगळ्या. त्या 248च्या लोकांचे फुकट करून दिलं का? रुपया घेतला का त्या 248 दुकानदाराचा? फक्त मला बदनामी नाही करायची. किती कोटी कमवले? 8 कोटी कमवायला रत्नाकर कोटीची कमी नाही, पैशाची कमी नाही माझ्याजवळ. एक मार्केटमधला एक माणसानं सांगा 1 रुपया माझ्याकडे आहे म्हणून. पुन्हा सांगा कोण्या मार्केटवर कुठे त्रास 1 रुपया मागितलाय म्हणून. जसं एक कोणतं म्हणलं मध्ये की सगळे निधी मागायला ते कशाला मागायचं, 1 रुपयाची निधी तुम्हाला मागितली म्हणून मला सांगा. कुठल्याही मार्केटमध्ये अख्ख्या गंगाखेडमध्ये ना 3 तालुक्यामध्ये मागाव, मी 1 रुपया कोणाला मागितला म्हणून. कुठल्या कामाला बी मी एवढा मोठा देवीचा काम करतो, 1 कोटी रुपये खर्च होतो माझा, वैयक्तिक करतो मी, वैयक्तिक. 1 रुपया कोणाला मागत नाही. आणि ते गाडे बिडे सगळे हटले पाहिजे, समजलं का? पूर्णने आवाज शांतपणा जास्त करायचं नाही. तुम्हाला सांगतो मी, पोलीस सोबत असं जाऊन करा. दुसरा गोष्ट लँड ऑर्डर बोलतो मी. आता झालं नगरपालिका
आणि ते करणं तुमचं काम आहे आता. हां, आणि ते करा. सुट्टीवर जायचं नाही, फोन ओपन ठेवा. तुम्हाला काही झालं तर मी आहे, नीट काम करायचं जरा. दुसरी गोष्ट सांगतो, लाईन अँड ऑर्डरचा इश्यू. मी तुम्हाला डोंगर 1 महिन्याचा वेळ देतो. 1 महिन्याचा तुम्ही दिसणार नाही तिथे, लक्षात ठेवा. ट्रान्सफर 1 महिन्यात करेल तुमचा. जागेवरच सांगा तुम्हाला मी 1 महिन्याच्या आत मला काय कर. तुम्ही 3-3, 4-4 दुकानं मला कानात येऊन सांग. 3-3, 4 दारूचे दुकानं चालते. काय झटमारी करतात तुम्ही लोक सगळे. काय करतो डिपार्टमेंट, काय करते पोलीस, काय का तुम्ही फिरत नाही तिकडून तिकडं. चोऱ्या होत्या का? चोऱ्या तुम्ही उड्या पाडल्या असतील तुम्ही. चोऱ्या झाल्या, चोरीच का झाली माझं मत आहे. कशामुळे चोरी झाली? ते 2 तोळ्याचा मनगट ते घंटन गेलं काय ह्याचं बालूचं. कुठं आहे घंटन? ते कुठका घंटन कुठं आहे? ते काय करा तुम्ही करा, तुम्हाला काय करायचं ते करा. आणि तुम्ही जर नीट काम केलं नाही डोंगरे तुम्ही ट्रान्सफर होऊन जाईल. मला तुमची गरज नाही, मी दुसरा माणूस आणेन. नाही तुम्ही गेलं तर मी स्वतः करेन तुमचा ट्रान्सफर. हे तुम्हाला आज सांगायला मी, आणि या सगळे त्यांच्या समोर सांगायला. तुम्ही जर आता ठीक नाही केलं